भारत आणि पाकिस्तान युद्धविरामाचं पृथ्वीराज चव्हाणांनीही स्वागत केलंय। पाकिस्तानवर दहशतवाद संपवण्यासाठी दबाव वाढवणं गरजेचं असल्याचं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। दरम्यान शरद पवार महायुतीत गेल्यास महाविकास आघाडीवर परिणाम होणार नसल्याचं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं आहे। या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आता आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब। खरं तर एक पहिली गुड न्यूज मी तुम्हाला देईल सर, भारत आणि पाकिस्तानमध्ये सीज फायर झालेली, त्याच्यावर आपण पहिले प्रतिक्रिया घेऊ, नंतर बाकीचे इतर विषय आहेत। परंतु जो मूलभूत मुद्दा आहे काश्मीरचा मुद्दा, पाकिस्तानचं म्हणणं आहे की काश्मीरचा मुद्दा मूलभूत आहे। आमचा दावा आहे की काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे आणि त्यामुळे व्याजाचा प्रश्न नाही आहे। त्यामुळं तुम्ही काश्मीरची परिस्थिती बदलण्याकरता जे आतंकवादी हल्ले वेळोवेळी करता आणि त्याला पाकिस्तानच्या सरकारचाच त्याला पाठिंबा असतो, तर ते थांबलं पाहिजे। आता नुकतंच पाकिस्तानचे जे सेनाप्रमुख आहेत ते अत्यंत विक्षिप्तपणे वागत आहेत आणि त्यांनी ही परिस्थिती चिघळलेली आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। तर आता जर अमेरिकेने ह्यामध्ये हस्तक्षेप केला असेल तर त्यांनी पुढचंही त्यामध्ये लक्ष घालून सगळं थांबवलं पाहिजे। आता हे झालं भारत पाकचं, पण आता राज्याच्या राजकारणात पवारांनी पुन्हा एकदा एका अर्थाने एक मोठं याला म्हणून वेगळी बातमी होईल असं काय केलेलं आहे। मी मविया ऑब्व्हियसली राज्यात पवार लीड करतात, पण आता त्यांचाच पक्ष पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी विलीन करण्याची चर्चा सुरू झाली। मी स्वतः पवारांनी याला दुजोरा दिलेला आहे। विशेष म्हणजे मवियाला कोणी नेतृत्व करतात असे चुकीचं आहे, असं काही नाही आहे। 3 पक्ष आहेत आणि त्यामध्ये लोकसभेमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता, पण ते त्यामध्ये कुणीही कुणाच्या नेतृत्वाखाली मविया चालले असं काही मी म्हणत नाही। एक लोकांचं मत पडलं तर आमची काही हरकत नाही, हा दुसरा मुद्दा। हा एक मोठा फरक पडलेला आहे। 50 वर्षाचं पवारसाहेबांचं पण राजकारण पाहिलं तर ते फुले शाहू आंबेडकर विचार, जातीवादी पक्षाची संघर्ष, लोकशाहीमध्ये दृढ विश्वास अशा तत्वावर त्यांनी राजकारण केलेलं आहे। आता मोदी सरकारचं काय चाललेलं आहे ते आपण सगळे बघतो। त्यांच्याशी तडजोड करण्याकरता किंवा त्यांच्या सत्तेचा वाटा मिळवण्याकरता त्यांच्याशी हातमिळवणी करणं किंवा सरकारमध्ये स्थापित व्हायला काही हरकत नाही जर काही लोकांनी निर्णय घेतला तर। हा एक मोठा बदल त्यांच्या विचारात दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे।